नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ। जुईनगरमधील नाझमीन काझी यांचा पत्ता सुलभ सार्वजनिक शौचालय असल्याचा उल्लेख। निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नवी मुंबई मनसेकडून शंका उपस्थित। जनगणना, घर यादी आणि घर गणना मोहिमेची पूर्व चाचणी मुंबईसह कोल्हापूर आणि जळगावात होणार। मुंबईमध्ये पालिकेच्या चेंबूर विभागामध्ये सुरुवातीची पूर्व चाचणी करण्यात येणार। ते 30 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ही मोहीम राबवली जाणार। मुंबईतील माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेड आता गुजरातमध्ये सुद्धा युद्धनौका बनवणार। या संदर्भात कंपनीने स्वान डिफेन्स अँड हेवी इंडस्ट्रीज लिमिटेड सोबत केला करार। मुंबईमध्ये बंदरातून जवाहरलाल नेहरू बंदरात बोटीने पोहोचता येणार। आंतरनदी आंतरसमुद्री जलवाहतूक सुरू करण्याचं धोरण आता केंद्र सरकारनं आखलंय। केंद्र सरकारनं ड्रेजिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी 1500 कोटी रुपयांचा यासाठी सामंजस्य करार केलाय। भायखळ्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भायखळा रेल्वे उड्डाणपूल नव्या वर्षात वाहतुकीसाठी खुला होणार। पुलाचे मुख्य खांब तयार झाले असून आता केबल आणि डेक जोडणीचं काम सुरू। कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील प्रसूतिगृहांमध्ये 25 बेड वाढवले। बेडच्या संख्येत वाढ केल्यानंतर सुद्धा हे बेड अपुरे पडत असल्याचं समोर। आपला दवाखाना चालवणाऱ्या मेड ऑन गो हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर ठाणे पालिकेची कारवाई। कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात येणार। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचं आश्वासन।